नागपूर आंदोलनानंतर जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत। या अनेक जाचकाठी शर्तीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही। एकूण शेतकऱ्यांपैकी 80 ते 90% शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। म्हणून शेतकरी हक्क मोर्चाने या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे। शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या आडून दलाली खाणाऱ्या बच्चू कडूची आमदारकी रद्द करण्याची मागणी देखील शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे। शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालाच पाहिजे। सरकारने नागपूरच्या मोर्चामध्ये सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती, पण जेव्हा शासनाने GR काढायचा आहे कर्जमाफीचा तर त्याच्यामध्ये खूप काही अटी शर्ती टाकल्यात। नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याला कुठेतरी शेतकऱ्याचा 7/12 कोरा होईल अशी आशा असताना या सरकारने शेतकऱ्याच्या विरोधामध्ये फक्त 2 ते 4% शेतकऱ्याला याचा कुठेतरी लाभ होईल आणि 80-90% शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील असा दुर्दैवी GR शासनाने काढलेला आहे। याचा आम्ही शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने निषेध करतो। या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याच्या पदरात काही पडणार नाही। फक्त पदरात पडलं कुणाच्या? त्या सरकारमध्ये आमदार झालेल्या बच्चू कडूच्या पदरात पडले। त्यांनी बच्चू कडूने शेतकऱ्याचं आंदोलन मातीत घालून स्वतःच्या आमदारकीचे चोचले पुरवलेले आहेत। त्यामुळे या कर्जमाफीच्या शासनाच्या GRचा आम्ही पूर्णतः निषेध करत आहोत आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट शेतकऱ्याला अटी शर्ती न ठेवता प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा। आणि या ठिकाणी कर्जमाफीच्या आडून ज्यांनी स्वतःची दलाली खाल्ली अशा बच्चू कडूची आमदारकी रद्द करण्यात यावी असं आम्ही पूर्ण शेतकरीच्या वतीने व शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत। सर्व शेतकऱ्याला विनंती की कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत मिळाली पाहिजे।